नमस्कार, आपलं कन्सेप्ट डेल्टावर स्वागत आहे. आणि विशेषतः आज काय आहे तर 2 मेला 1 वाजता आज काय आहे तुमचा 12वीचा रिझल्ट आहे. मग आता 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर अनेकांना चांगले मार्क पडतील, काही जणांना त्यांचा जो काही क्रायटेरिया असतो क्रायटेरिया कम्प्लीट होणार नाही. मग आता हे क्रायटेरिया कम्प्लीट नाही झाल्यानंतर त्याला काही पर्याय असू शकतात, किंवा मग तुम्ही आता क्रायटेरिया कम्प्लीट झाला असेल सगळं काय असेल तर तुम्ही तुमचं सीईटी वर फोकस करू शकता. हा व्हिडिओ फक्त की आपल्या जे सीईटी साठी कोण कोण स्टुडंट कुठले स्टुडंट इलिजिबल असू शकतात म्हणजे पीसीएम साठी, तर त्यांच्यासाठी हे आपण सांगत आहोत. आता हे इलिजिबिलिटी क्रायटेरियाचं जे आहे तर ते आपण कुठून घेतलं तर ऍज पर सीईटी सेलचं जे नोटिफिकेशन आहे म्हणजे 2025-26 साठी जे सीईटी सेलनं नोटिफिकेशन जाहीर केलं, म्हणजे जवळपास काही चेंजेस नाही. त्याच्या आधीच्या वर्षी पण हेच होतं आणि आता पण तेच आहे. तर त्याच्या पेज नंबर 8 वर त्यांनी काय सांगितलं की 10+2 म्हणजे तुमचे 12वीचे जे स्टुडंट आहेत तर ते पास समजा सगळे सब्जेक्ट पास असले पाहिजे. कुठले फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की जर तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर फिजिक्स आणि मॅथ हे सब्जेक्ट काय असले पाहिजे, कंपल्सरी असले पाहिजे. आणि केमिस्ट्रीच्या जागी आता काही जणांचं काय होईल की क्रायटेरिया कम्प्लीट होणार नाही. आपला क्रायटेरिया काय, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट सगळे म्हणजे केमिस्ट्रीच्या जागी हे ऑप्शनल सब्जेक्ट आहे. बायोटेक्नॉलॉजी असू शकतो काही जणांचे बायोलॉजी असू शकतो, काही जणांचे टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट असू शकतात. त्याच्यामध्ये आयटी आलं, इन्फॉर्मेटिव्ह प्रॅक्टिसेस आलं आणि बरेच जे काही पेज नंबर 8 वर तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये दिलेली अशी बरीच काही सब्जेक्टची लिस्ट आहे. हे सगळे सब्जेक्ट आहे. आता अनेक जणांचा प्रॉब्लेम काय होतो की आता काय ओपन कॅटेगरीसाठी आता काय इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं तर काय फिजिक्स आणि मॅथ तुमचं काय कंपल्सरी सब्जेक्ट आहे, म्हणजे हे सब्जेक्ट तुमचे 12वी बोर्डामध्ये असलेच पाहिजे. आणि आता याच्यामध्ये क्रायटेरिया काय आहे की ओपन साठी म्हणजे तुमचे जे 300 मार्काची एक्झाम होईल समजा तिन्ही पेपर मिळून जे 300 मार्क आहे त्या 300 मार्कापैकी तुमचं काय असलं पाहिजे, 300 पैकी 135 मार्क असले पाहिजे. 300 पैकी 135 म्हणजे किती येतं 45%. आणि रिझर्व्ह कॅटेगरी, आता रिझर्व्ह कॅटेगरी म्हणलं की अनेक जणांना काय येतं रिझर्वेशन असलेल्या कॅटेगरी म्हणजे कुठले आलं, एसटी आलं, एसटी आलं, ओबीसी आलं, ईडब्ल्यूएस आलं आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरी सुद्धा. आणि ज्या बाकीच्या एनटी हे NT1, NT2, VJNT ह्या ज्या कॅटेगरी त्या कॅटेगरी सुद्धा आल्या. आता याच्यामध्ये काय आहे की अनेक जणांचं ईडब्ल्यूएस नसेल तर ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा खाली आहे त्यांचं ईडब्ल्यूएस निघून जाईल. जर त्यांचा क्रायटेरिया 300 पैकी 135 होत नसेल तर त्यांना काही अडचण येणार नाही. ते 120 मार्कावर सुद्धा ते सुद्धा इलिजिबल असतील या विषयामध्ये. तर आता काय होतं की याच्यामध्ये अनेक जणांना एक अडचण येते की दादा याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ हे तिन्ही सब्जेक्ट मिळून हे 135 आहे. तर आता याच्यामध्ये जर तुमचा समजा एक सब्जेक्ट केमिस्ट्रीमध्ये जर समजा तुम्हाला कमी मार्क पडले तर त्या केमिस्ट्रीच्या जागेवर तुम्हाला काय असू शकतं, बायोटेक्नॉलॉजी असू शकतं, बायोलॉजी किंवा टेक्निकल, आयटी, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिसेस हे सब्जेक्ट जरी तुम्ही धरून जरी त्याचे मार्क 135 किंवा 120 रिझर्व्ह कॅटेगरीसाठी होणार असेल तर ते सुद्धा या सीईटी साठी आपल्या ऍडमिशन प्रोसेससाठी इलिजिबल आहात. आता याच्यामध्ये काय आहे की अनेक विद्यार्थ्यांचा एक डाऊट आहे की दादा आम्हाला इम्प्रूव्हमेंट करता येईल का, किंवा सप्लिमेंटरी एक्झाम काय असतं. तर त्याच्यामध्ये काय आहे की ऑल सब्जेक्ट तुमचे म्हणजे कोण तुम्ही कुठल्या कशा पद्धतीचे स्टुडंट कुठल्या केसेस आहेत की जे इम्प्रूव्हमेंट एक्झाम किंवा सप्लिमेंटरी देऊ शकतात. जर तुमचे ऑल सब्जेक्ट पास झालेले म्हणजे सगळे विषय तुम्ही पास झालात आणि तुम्हाला काय करायचे आता इम्प्रूव्हमेंट करायची. इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, तुम्हाला काहीतरी पहिले 65% पडले तर तुम्ही त्याच्यात खुश नाही, तुम्हाला काय पाहिजे 80% पाहिजे, 85% पाहिजे, अशा पद्धतीचं तुमचं काहीतरी आहे. तर ते काय करू शकता तुम्ही ऑल सब्जेक्ट पुन्हा सगळ्या परीक्षेची एक्झाम देऊ शकता जी की तुमची जुलैमध्ये एक्झाम असते. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, इम्प्रूव्हमेंट करू शकता. त्याच्यानंतर काय असू आणखीन एक केस असू शकते, जर तुमचा एखादा सब्जेक्ट फेल झालाय म्हणजे एक सब्जेक्ट झालाय, काही जणांचे 2 सब्जेक्ट झाले, तर ते फेल झालेले सब्जेक्ट आणि जे पास झाले ते सब्जेक्ट म्हणजे ऑल सब्जेक्ट पुन्हा सगळे सब्जेक्ट तुम्ही काय करू शकता परीक्षेसाठी देऊ शकता. अशी ही एक स्टुडंटची केस असू शकते. आणि फेल सब्जेक्ट म्हणजे जर तुमचा एखादा सब्जेक्ट समजा फेल झाला तर पुन्हा तुम्ही तितकाच सब्जेक्ट देऊ शकता, म्हणजे बाकीचं काही चेंज करायची गरज नाही, तितक्या सब्जेक्टची एक्झाम द्यायची, पुन्हा मग तितकी सब्जेक्टची एक्झाम दिली की तुमच्या मार्कशीट नवीन मार्कशीट येईल. पूर्वीच्या जे बाकीचे सब्जेक्ट पास होते तितके मार्क्स असतील. फेल सब्जेक्ट मध्ये आता पुन्हा एक्झाम दिल्यानंतर पास झाल्यानंतर किती मार्क्स पडले ते असतील आणि तुमची फायनल मार्क. आता हे सगळं कधी होईल तर मला म्हणायचं की जे विद्यार्थी म्हणजे उद्या आता सीईटीची एक्झाम तुमची किती दुसरा अटेम्प्ट आहे, तर आता हे फक्त हे जे खाली इम्प्रूव्हमेंट असेल सप्लिमेंटरी असेल हे कोणासाठी फायद्याचं ठरू शकतं, ज्या विद्यार्थ्यांना ड्रॉप घ्यायचा आहे. ड्रॉप घेतल्यानंतर ही ज्यांना इम्प्रूव्हमेंट अपेक्षित आहे किंवा फेल झाले त्यांना तर द्यावाच लागणार, त्यात काही विषयच नाही. पण इम्प्रूव्हमेंट साठी जे तुम्ही पुन्हा सगळे जे सब्जेक्ट द्यायचे
तर ते सगळे सब्जेक्ट पुन्हा देण्यासाठी म्हणजे पूर्ण सब्जेक्ट पुन्हा द्यायचे आणि तुमच्या मार्क्स मध्ये इम्प्रूव्हमेंट करायची. तर मला वाटतं की ज्यांना ड्रॉप घ्यायची इच्छा आहे, आता मी तर म्हणणार नाही कोणाला की तुम्ही ड्रॉप घ्या, तुमच्या सिच्युएशनवर डिपेंड असू शकतं आणि त्याचे काही ड्रॉबॅक्स पण असतील, काही हे पण असतील, समजा नुकसान पण त्याच्यामध्ये होऊ शकतं. की तुम्ही तुमचं अनालाइज करा. आता ह्याच्यात कसं आहे की या विषयामध्ये डिटेल्स का बोलता येत नाही, तर हा प्रत्येक सिच्युएशन वाईज विषय. काही जणांनी आता कुणा ड्रॉप घेतला पाहिजे, कुणा घेतला नाही पाहिजे, त्याच्यावर स्वतंत्र विषय बनू शकतो. पण मला वाटत नाही की तुम्ही त्या विषयावर आताच विचार केला पाहिजे. जर तुमचे मार्क क्रायटेरिया जर तुम्ही कम्प्लीट करीत असाल, आता काही जणांचं कसं राहतं की इंजिनिअरिंग मध्ये गेले की दादा 12वीचे मार्क तुमचे 10वीचे 12वीचे मार्क सुद्धा काय होतात की तुमचे कन्सिडर होतात प्लेसमेंटसाठी कंपन्यांमध्ये तुम्हाला म्हणजे कन्सिडर होतात. म्हणजे काही कंपन्या काय करतात की 10वीचे मार्क्स किती आहेत ते पण पाहतात, 12वीचे मार्क्स किती आहेत ते पण पाहतात, तुमच्या कॉलेजमध्ये CGPA म्हणून राहतं ग्रेड 16 ते पण पाहतात. पण आता याच्यामध्ये काय आहे की म्हणजे आता तुम्ही म्हणसाल दादा कॉलेजमध्ये आम्ही अभ्यास केला, चांगला CGPA आला, तरी आम्हाला मग ते 10वीचे मार्क्स द्यायला काय करायचे, आता 12वीचे मार्क्स काय करायचे. ती प्लेसमेंटची जी काही प्रोसेस असेल ती सिलेक्शन प्रोसेस नाही. जर तुमच्या जवळ समजा 100-150 तुमच्या बॅच मधले समजा जे विद्यार्थी आहेत, सगळ्याच जणांनी त्या कंपनीसाठी अप्लाय केलं, तर त्यांना काय करायचंय कुठल्या तरी, कारण सर्व 150 पोरं स्टुडंटचं एखाद्या कंपनीसाठी काय करणं, इंटरव्ह्यू घेणं, पूर्ण प्रोसेस रन करणं ते काही शक्य नाही. त्याच्यामुळे ते काय करतील, जास्तीत जास्त स्टुडंट त्या प्रोसेस मधून कसे रिजेक्ट करता येतील. म्हणजे ही सिलेक्शन प्रोसेस नाही, रिजेक्शन प्रोसेस आहे. कारण काही कंपनी काही 150 पोरं हायर करणार नाही, ती काहीतरी काय करेल, 10 करेल, 12 करेल, 15, 20 असं काहीतरी करेल किंवा 4-5 पण करेल. तर त्याच्यामुळे त्याला रिजेक्ट करायचं असतं. मग फायनल जे काही 20-25 पोरं असतील, 50 पोरं असतील, त्यांची एक्झाम घेऊन त्यांना हे करायचं असतं. आता काही जणांच्या मनामध्ये एक डाऊट असेल की दादा इम्प्रूव्हमेंट आणि सप्लिमेंटरीला एक्झाम कशी होती. तर एक्झाम आता हे जे सगळे हे जे या केसमध्ये जे येणार असतील, काही जण फेल झालेले असतील किंवा फेल होऊन त्याला सगळे सब्जेक्ट द्यायचे असे असतील, किंवा काही जणांना इम्प्रूव्हमेंट करायचे. तर माझं सजेशन असेल, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आता 12वीला आहात त्या कॉलेजमध्ये जवळपास इम्प्रूव्हमेंटचे फॉर्म रिझल्ट लागल्यानंतर पुढच्या 1 ते 2 दिवसातच सुरू होतात. तर माझं म्हणणं आहे, तुम्हाला जर या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल किंवा तुम्हाला या कॅटेगरीमध्ये जायची इच्छा असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचे जे कॉलेजचे सर आहेत तर त्या सरांना जाऊन भेटलं पाहिजे. जे काही तुमचं तुम्ही जिथं फॉर्म भरला ज्या डिपार्टमेंटला तिथं जाऊन कॉलेजमध्ये, तर तिथं जाऊन भेटलं पाहिजे आणि या विषयात तुम्ही थोडी चौकशी केली पाहिजे. कारण कसं आहे की ते तुम्हाला तुमच्या केसला अनालाइज करून ते तुम्हाला आणखी बेटर आणि चांगल्या पद्धतीचं सांगू शकतं. आता मी व्हिडिओमध्ये काही गोष्टी एक्सप्लेन केल्या तर एक मिसइन्फॉर्मेशन किंवा थोडंसं तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. त्याच्यामुळे त्या विषयाला मी हात घालणं टाळतो. आता ही एक्झाम दिल्यानंतर आता मी हे का असं म्हणलो की फक्त हे ड्रॉपर स्टुडंट ज्याचा ड्रॉप घ्यायची इच्छा आहे, मला 12वीला चांगले मार्क पाहिजे, अशा पद्धतीच्या स्टुडंटना काय करा. तर काय होतं की तुमची साधारणतः जूनच्या मिडमध्ये, म्हणजे आता जवळपास किती 12 तारखेपासून 20 तारखेपर्यंत आय थिंक काहीतरी सेकंड अटेम्प्ट आहे. मग ते सेकंड अटेम्प्ट झाल्यानंतर तुमचा काही 31 ते 35 दिवसामध्ये रिझल्ट लागेल. म्हणजे CETचा रिझल्ट तुमचा मिड जूनच्या आसपास लागेल समजा, किंवा थोडं 20 तारखेपर्यंत 15 ते 20 तारखेच्या आसपास अंदाजे सांगतोय, तर तिथं लागू शकतो. तर मग तो रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या जुलैमध्ये म्हणजे तिथून रिझल्ट लागला की 2-3 दिवसामध्ये तुमच्या कॅप राऊंडची ऍडमिशन प्रोसेसची लगबग सुरू होईल. पण त्या सगळ्या प्रोसेसला तुम्हाला काय पाहिजे, तर तुम्हाला 12वीची मार्कशीट पाहिजे, आणि ती बी कशी पाहिजे, तर ओरिजिनल पाहिजे. मग ती ओरिजिनल मार्कशीट पाहिजे. तर त्यावेळेस काय होतं, तुम्ही जर ती कॉलेजकडे तुमची मार्कशीट आलेली असेल, पण ती मार्कशीट आल्यानंतरही तुम्हाला ती कॉलेजवाले ती मार्कशीट देणार नाही. तर ती मार्कशीट का देणार नाही, तर कॉलेजवाले म्हणजे असा म्हणजे कॉलेजवाले देणार नाही म्हणजे ते काही मुद्दाम देणार नाही अशातला भाग नाही. आय थिंक त्यांना तसे गाईडलाईन्सच आहेत की त्यांनी ती मार्कशीट द्यायची नाही. त्याच्यामुळे प्रत्येक कॉलेजवाले जरी तुम्हाला जर कोण फोर्स केला, काय केला, सेटिंग लावली आणि मार्कशीट मिळवण्याचा प्रयत्न केला ऍडमिशनसाठी, तर तुम्हाला ती मार्कशीट भेटेल. पण तुम्हाला त्याही वेळेस ती कॉलेजवाले म्हणतील की जर काही झालं तर पूर्ण जबाबदारी तुमची असेल. तर मग त्या पद्धतीच्या अडचणी येऊ शकतात. मग ऍडमिशन प्रोसेसमुळे त्या मार्कशीटमुळे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला इम्प्रूव्हमेंट हे जे काही करायचं असेल तर ते थोडं त्या विषयात विचार केला पाहिजे. बाकी असं आता मी जर सजेस्ट करणार नाही की याच व्हिडिओमध्ये की तुम्ही ड्रॉप घेतला पाहिजे, आता तशा पद्धतीचा विचार करा. कारण शेवटपर्यंत आपल्याला लढता आलं पाहिजे. CETचा सेकंड अटेम्प्ट तुम्ही जर इलिजिबल असाल, या क्रायटेरियामध्ये असाल, तर मला वाटतं तुम्ही शेवटपर्यंत लढा. कारण पुन्हा या खटाटोकामध्ये इम्प्रूव्हमेंट सप्लिमेंटरी माझं सजेशन असेल की जे फेल झाले त्या स्टुडंटनं गेलं तर चांगलं, किंवा असे स्टुडंट असतील फुल कॉन्फिडन्स आहे, माझा फुल अभ्यास आहे, काही कारणामुळे राहून गेलं, तर मग ते काही इम्प्रूव्हमेंटला हे करू शकतात. तर आता कसं आहे, हे प्रत्येकाच्या सिच्युएशनवर डिपेंड असू शकतं, प्रत्येकाची केस वेगवेगळी असू शकते. जर तुम्हाला या विषयामध्ये आणखी डिटेल्स माझ्याशी बोलायचं असेल तर
जे काही तुम्हाला याच्यानंतर ऍडमिशनच्या रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, कॉलेजेसची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर आपण काय केलं, व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलाय. त्याची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल आणि तुम्ही मला पर्सनल व्हॉट्सअपमध्ये ऍडमिन आहे त्या नंबरवर मेसेज करू शकता आणि काय असेल डाऊट तर त्या विषयात आम्हाला विचारू शकता. आणि राहिला विषय की काही जणांना ज्यांना कमी मार्क्स पडले तर दादा आम्ही काय केलं पाहिजे, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही जर आता ऍडमिशन प्रोसेससाठी इलिजिबल असाल तर तुम्ही चिंतामुक्त व्हा. मार्क्स कमी पडले हे डोक्यातून काढून टाका आणि तुमच्या सीईटीच्या सेकंड अटेम्प्टसाठी तुम्ही हे केलं पाहिजे, फोकस केलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने समोर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून काय होईल की आता उगाच मार्क्स कमी पडले ते मग तुम्ही पुढचा विचार करणार, कुठला विचार करणार, तर तुमचा प्लेसमेंटला मला अडचण येईल का, याला अडचण येईल का. अडचणी आयुष्यामध्ये असतात, संघर्ष म्हणजे जीवन आहे, हीच गोष्ट लक्षात ठेवा. पण ह्या सर्व गोष्टी करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही जणांना यश आज भेटेल, ज्यांना समजा आज कमी मार्क पडले तर काही जणांना यशाचे टप्पे म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात यशाचा टप्पा काय असतो कुठेतरी स्पेसिफिक ठरलेला असतो. पण याच्यामुळे असं नाही करायचं की आपण प्रयत्न करणं सोडून दिलेलं. यश हे तुम्हाला कधी भेटेल, तुम्ही सातत्यानं कुठल्या ना कुठल्या विषयामध्ये काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. तर मला वाटतं आपण काय केलं पाहिजे की या विषयामध्ये प्रयत्न करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. आणि तुम्ही प्रयत्न करत जर राहिला तर कुठल्या ना कुठल्या आयुष्याच्या टप्प्यावर तुम्हाला यश हे भेटणारच आहे. आणि एवढं लक्षात ठेवा की जर काही अडचणी असतील, काही असतील तर त्या सर्व बाजूला ठेवा. शेवटी संघर्ष म्हणजे जीवन आहे आणि त्याच्यामुळं आपण काय म्हणतो की इंटरेस्टेड विषयातच आपण काम केलं पाहिजे की नाही. मग तिथे अडचणी आल्या तरीही ते आपण काय करतो, एक म्हणजे खुश राहून, हॅपी राहून त्याच्याशी सोल्युशन काढण्याचा आपण प्रयत्न करतो. ठीक आहे, आपण हे जे काही अवांतर विषय आहे त्याच्याशी येणाऱ्या काही व्हिडिओज मध्ये सुद्धा बोलू. आता या व्हिडिओ मध्ये काय आहे की फक्त आपण जे काही क्रायटेरिया आहे, कशा कशा पद्धतीने रिझर्व्ह कॅटेगरीसाठी, ओपन कॅटेगरीसाठी आणि इम्प्रुव्हमेंट आणि सप्लिमेंटरी कुणी दिली पाहिजे आणि कुणी विचार केला पाहिजे. तुम्ही जर माझं सजेशन, फायनल सजेशन असेल, तुम्ही जर एलिजिबल असाल सेकंड अटेम्प्टसाठी फुल प्रिपेअर करा आणि मग याचा विचार जर तुम्ही करत असाल तर साईड बाय साईड त्याचा विचार घरच्यांवर, वडिलांना जाऊन विचारायला लावा कॉलेजमध्ये, त्या पद्धतीचं तुम्ही काम करू शकता. हे मार्कशीटचा एक प्रॉब्लेम येऊ शकतो ऍडमिशन टाइमला, ते एक लक्षात असू द्या. आणि हे सजेशन कोणाला असेल जास्तीत जास्त ज्या स्टुडंटचा ड्रॉप घेण्याचा विचार झालेला आहे अशा स्टुडंटला. तरी पण त्या स्टुडंटला ड्रॉप जरी घेणार असेल, त्याचं जरी डोक्यात काही असं फुलं भरलेलं असेल किंवा चलत असेल, तरी माझं म्हणणं आहे की येणारे जे 10 दिवस आहेत त्याच्यामध्ये तू फुल अभ्यास कर, जेणेकरून असं होऊ नये की मला ड्रॉप घ्यायचा आहे म्हणून आता रिलॅक्स पडला. कमीत कमी 10 दिवसात त्या निमित्ताने एक्झाम आहे, या निमित्ताने बऱ्यापैकी फुल सिलेबस कव्हर होऊन जाईल तुझा. एकदा तरी त्याच्यावरून डोळे फिरवल्या जातील, हात फिरवल्या जाईल. ते एक्झाम प्रेशर मध्ये तुला रिअल एक्झाम कशा पद्धतीची द्यायची त्या पद्धतीचा एक अंदाज येऊन जाईल. एवढंच बोलतो, थांबतो. पुढच्या अपडेटसाठी पुन्हा भेटू. जर तुमचे काही डाऊट्स असतील, काय असतील तर कॉमेंटमध्ये विचारू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये युट्यूबचे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर तुम्ही जॉईन होऊ शकता. तिथे काय अपडेट असतील, काय असेल, मला काही विचारायचं असेल तर तिथेही विचारू शकता. धन्यवाद, थांबू.